शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी भागवत जाधव योजना दूतच्या या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, मागेल त्याला सोलार पंप या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी फॉर्म भरले, ज्यांना पेमेंटचे मेसेज आले, काहींना वेंडर सिलेक्ट करण्याचे मेसेज आले, अशा शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ अगदी महत्त्वाचा असणार आहे। 2 दिवसापूर्वी वेंडर सिलेक्शन बद्दल आपण आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ टाकला होता। त्या व्हिडिओमध्ये बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या कमेंट आल्या होत्या की सर आम्हाला कंपनी निवडायचा ऑप्शन आलाय, कंपनी निवडावी की थांबावे, ज्या पाहिजेत त्या कंपन्या लिस्टमध्ये दिसत नाही, आम्ही निवडलेली कंपनी चांगली आहे का, कंपनी निवडल्यानंतर पंप किती दिवसात मिळेल, कुसुम सोलार योजनेमध्ये फॉर्म भरला होता, आता पेमेंट मागेल त्याला सोलार योजनेमध्ये करायचे सांगत आहे, पेमेंट करावे की नाही, अशा शेतकऱ्यांच्या विविध कमेंट आल्या होत्या। त्या सर्वांचं निराकरण करण्यासाठी आजचा व्हिडिओ या ठिकाणी बनवत आहोत। कृपया चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे येणाऱ्या काळात आपल्या चॅनलद्वारे आपण विविध कंपन्यांचे फीडबॅक घेणारे, विविध कंपन्यांचे रिव्ह्यू असणारे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून टाकणार आहोत। शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला जर काही समस्या असतील, जर तुमचा फॉर्म भरताना, तुमचं काही पेमेंट करताना, काही वेंडर बद्दल काही जर समस्या असतील, काही तक्रारी असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आम्ही तुमचा तक्रार निवारण करण्याचा प्रयत्न करू। त्या संबंधित वेंडर किंवा त्या कंपनीचे नंबर किंवा मेल आयडी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये प्रोव्हाइड करू। त्यासाठी तुम्ही जे काही तुमची तक्रार आहे ते कमेंट करून आम्हाला कळवण्याचा प्रयत्न करा। मित्रांनो बघा, ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले, त्यांना पेमेंटचे ऑप्शन आले, त्यांनी सर्वप्रथम आपला जो काही भरलेला अर्ज आहे तो बरोबर आहे किंवा नाही हे तपासून घ्यायचे आहे। ते तपासल्यानंतरच त्यांना पेमेंट करायचे आहे। जसे की यामध्ये तुम्ही सातबारावर जी काही जमीन आहे ती व्यवस्थित त्यामध्ये फॉर्म मध्ये तेवढी जमीन भरल्या गेली आहे हे तुम्हाला त्या ठिकाणावर तपासायचं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे सातबारावर तुमच्या बोर विहीर हे मांडलेले आहे किंवा नाही, आपल्या नावे जर अगोदरच कोटेशन असेल, कोटेशन असून त्याची वीज जोडणी केली असेल तर तुम्ही या गोष्टीचं या काही फॉर्मचं पेमेंट करायचं नाहीये, कारण तुमचा जो काही फॉर्म आहे तो रिजेक्ट केला जाईल। रिजेक्ट केल्यानंतर तुम्ही जे पेमेंट जे भरलेलं आहे ते पेमेंट रिव्हर्स येण्यासाठी म्हणजे वापस तुमच्या खात्यावर येण्याकरता किती दिवस लागतील हे सांगू शकत नाही। त्यासोबतच तुमचं जे काही जोडलेलं बँक खातं आहे ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थितरित्या तपासून बघायचं आहे की तुमचं खातं जे जोडलेलं आहे ते बरोबर आहे, त्या खात्याला डीबीटी वगैरे लिंक आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी बघायचे। कारण शासनाचं जे काही रिव्हर्स पेमेंट येणार आहे ते कशाच्या माध्यमातून येणार आहे त्याचा अद्याप कुठल्याही प्रकारचं डिक्लेअर त्यांनी केलेलं नाहीये। त्यामुळं ह्या गोष्टी पेमेंट करण्या अगोदर तुम्हाला तपासून बघायचं आहे। आता बऱ्याच शेतकऱ्यांनी पेमेंट केले आहे परंतु त्यांना वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन आला नाही। अशा शेतकऱ्यांनी सर्वप्रथम आपण पेमेंट कधी केलं आहे हे बघायचं आहे। पेमेंट करून जर तुम्हाला 2 महिने उलटून गेले असतील, 2 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला असेल तर MSEB किंवा जो काही संबंधित वेबसाईटवर जो त्यांचा मेल आयडी आणि जो काही कॉल नंबर दिला, कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्हाला तक्रार करायची आहे। तक्रार केल्यानंतर जी काही तुमची पेमेंटची डेट आणि ते त्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे की मला वेंडर सिलेक्शनचा अद्याप ऑप्शन आला नाही। त्यानंतर तुमची कंप्लेंट रजिस्टर होईल। रजिस्टर झाल्याच्या नंतर तुमच्या कंप्लेंटवर तुमच्या काही त्रुटी असतील तर तुम्हाला सांगितले जाईल, किंवा तुमचं जर काही फॉर्म सुरळीत असेल तर तुम्हाला त्या ठिकाणावर वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन मिळून जाईल। ज्या शेतकऱ्यांना कंपनीचे फोन नंबर आणि मेल आयडी पाहिजे असतील त्यांनी आपला जिल्हा आणि कंपनीचे नाव कमेंटमध्ये कळवा, जेणेकरून आम्ही त्या जिल्ह्याचे एजंट आणि त्या कंपनीचे नंबर तुम्हाला कमेंटमध्ये प्रोव्हाइड करू। आता काही शेतकऱ्यांनी पेमेंट केले आहे, त्यांना वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन सुद्धा आला आहे, पण संभ्रमात आहेत की कोणती कंपनी निवडावी, कोणती कंपनी चांगली असेल, मला पाहिजे ती कंपनी या लिस्टमध्ये नाही। तर बघा मित्रांनो, वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन आला असेल आणि जी कंपनी पाहिजे ती तुम्हाला दाखवत नसेल तर काय करावे। तर मित्रांनो, कंपन्या ह्या सर्व चांगल्या असतात, कारण शासनाने ज्यांना लायसन्स दिले त्यांच्या पूर्ण टेस्ट कंप्लीट करूनच त्यांना लायसन्स दिले आहेत। जेव्हा BSI चे मानक पूर्ण केले तेव्हाच त्यांना वेंडर म्हणून त्या ठिकाणावर नियुक्त केले गेले आहेत। आता प्रश्न येतो की पंप इन्स्टॉल झाल्यानंतर त्यांची सर्व्हिस कशी आहे। आता इथे भरपूर अशा नवीन कंपन्या वेंडर लिस्टमध्ये तुम्हाला दिसून येतात। त्यामध्ये याच लिस्टमधून तुम्हाला तुमची एक कंपनी त्या ठिकाणावर तुम्हाला निवडायची आहे। आता कंपनी प्रत्येक जिल्ह्यासाठी एक कोटा निश्चित करते, त्यानुसार त्या ठिकाणावर पंप त्यांचे इन्स्टॉल केले जातात। तर कंपनी निवडत असताना सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कंपनीचे सर्व्हिस सेंटर कुठे आहे हे पाहणे आपल्याला गरजेचं आहे। आपल्या जिल्ह्यात आहे की कुठे बाहेर आहे। दुसरी गोष्ट म्हणजे त्या तालुक्यात त्यांचे प्रतिनिधी कोण आहे, तो एकाच जिल्ह्यासाठी आहे किंवा मग त्याच्याकडे खूप सारे जिल्हे दिलेले आहेत। महत्त्वाचे म्हणजे त्यांच्याकडून कॉल सपोर्ट मिळतो का नाही। तर काही कंपन्या बोलतात की आम्हाला मेल करा। आता मेल करणं म्हणजे आपल्या शेतकरी वर्गासाठी खूप जिकरीची गोष्ट आहे, त्यामुळे त्यांचा कॉल सपोर्ट मिळतो का ते बघा। त्यांचे नंबर मेढा किंवा PM कुसुमच्या साईडवर आहेत का ते बघा। त्यांना एकदा कॉल करून बघा, संपर्क झाला तर त्यांच्या सर्व्हिस बद्दल विचारणा करा आणि नंतरच त्यांची निवड करा। कंपनी निवडत असताना कंपनी नवीन जरी वाटत असली तरी त्याची सर्व्हिस कशी
कशी आहे ते बघा, त्यांच्या पंपाचं परफॉर्मन्स कसं आहे ते पहा, आपल्या आजूबाजूला त्या कंपनीचे पंप कुठे इन्स्टॉल केलेत ते पहा, शेतकऱ्याकडून त्यांची फीडबॅक घेण्याचा प्रयत्न करा। आता ज्या शेतकऱ्यांनी PM कुसुम किंवा मेढाकडे ज्या सोलारसाठी अर्ज केला होता, पण त्यांना आता मागेल त्याला सोलार पंप यामध्ये पेमेंट करण्यास सांगत आहे, अशा शेतकऱ्यांनी काय करावे? तर बघा मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही भरलेला फॉर्म बरोबर आहे किंवा नाही याची खात्री करून घ्या। त्यानंतर मागेल त्याला सोलार या साईटवर येऊन ऍप्लिकेशन स्टेटस चेक करा। तुम्हाला जर पेमेंट करा म्हणून सांगत असेल तर त्या ठिकाणावर तुम्ही बिनधास्त पेमेंट करू शकता, तुम्हाला काही अडचण येणार नाही। या व्यतिरिक्त तुमच्या जर काही अडचणी असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, मी तुम्हाला त्यांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल।